नमस्कार. न्यूज मराठी 24/7 च्या बातमी गावाकडची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. चिखली तालुक्यातील कवठळ गावात नवनाथ संप्रदायातील सिद्ध पुरुष कानिफनाथ महाराज यांची यात्रा महोत्सवाचा सोहळा उत्साहात पार पडला. 18 जानेवारी 2026 रोजी झालेल्या या यात्रेसाठी सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मानांचा आणि नवसाच्या काठ्या, ढोल ताशांचा गजर आणि जयघोषात भक्तांनी मंदिराकडे प्रस्थान केले. महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेनिमित्त मंदिर परिसरासह आसपासच्या भागात चैतन्याचं वातावरण होतं. आरतीनंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. श्रद्धा आणि शांततेत कानिफनाथ महाराजांची यात्रा यशस्वीपणे संपन्न झाली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यात असलेल्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाच्या मार्कंडा मंदिर येथे भेट देत सुरू असलेल्या जीर्णोद्धार आणि विकास कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. मंदिराचा इतिहास, वारसा जपून दर्जेदार आणि कालबद्ध पद्धतीने सर्व कामे पूर्ण करण्याचा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिली. जीर्णोद्धारासह घाट, वाहनतळ, उद्यान, स्वच्छतागृह तसेच अंतर्गत आणि बाह्य सौंदर्यीकरणाच्या कामाचा यावेळी आढावा घेण्यात आलाय. अधिकाऱ्यांकडून सादरीकरणाद्वारे कामाची सद्यस्थिती मांडण्यात आली. मंदिर परिसरातील सौंदर्यीकरणाचे सुमारे 50% काम पूर्ण झालं असून उर्वरित कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती देण्यात आली. ही विकास कामे पूर्ण झाल्यानंतर मार्कंडा मंदिर धार्मिक पर्यटनाचे प्रमुख केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. या बातमीचा आढावा घेतलाय गडचिरोली येथून जिल्हा प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी. तिरोडा तुमसर मार्गावरील सुकडी फाटा परिसरात आज सायंकाळी भीषण अपघात घडलाय. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय. या अपघातात तिरोडा तालुक्यातील खामरी येथील शाळेचे मुख्याध्यापक महिपाल राम पारधी यांचा मृत्यू झालाय. ही घटना 20 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली. अपघाताचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. या बातमीचा आढावा घेतलाय तिरोडा येथून जिल्हा प्रतिनिधी महेश मल्लेवार यांनी. केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी प्रायोगिक तत्वावर काही गावांची निवड करून प्रत्येक कुटुंबाला किमान काही योजनेचा थेट लाभ देण्याची कार्यपद्धती राबवण्याचे निर्देश राज्य मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. गडचिरोली जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेताना ते बोलत होते. शासनाच्या 400हून अधिक योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रत्येक घरांचा सविस्तर सर्वे करून पात्र योजनांची पडताळणी, अर्ज आणि मंजुरीची प्रक्रिया गावातच पूर्ण करण्याची सूचना देण्यात आल्या. योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी लाभार्थ्यांचा डेटा डॅशबोर्डवर ठेवून थेट संपर्क साधण्यावर भर देण्यात आलाय. स्थानिक युवकांना रोजगारांच्या संधी मिळाव्यात यासाठी कौशल्य विकासावर लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य दिलं जाईल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय गडचिरोली येथून जिल्हा प्रतिनिधी राज अनिल पोचम पल्लीवार यांनी. आरमोरी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी फिरत्या तारांगणाचा अनोखा अनुभव घेतलाय. रमण विज्ञान केंद्राच्या पथकाने हितकारिणी विद्यालय आरमोरी येथे फिरते तारांगण आणि वेधशाळा उपक्रम राबवला. डिजिटल माध्यमातून अवकाश, ग्रहतारे आणि विश्वरचनेची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या उपक्रमात हितकारिणी विद्यालय आणि आंबेडकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तारांगणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबाबत उत्सुकता वाढल्याची पाहायला मिळाले. नमस्कार, मी कुमारी शर्मिला रक्षा रामदास कांबळे, वर्ग 11वी अ, शाळा हितकारिणी महाविद्यालय आरमोरी. मी 11वी आर्टमध्ये आहे. तर आमच्या शाळेमध्ये आज दिनांक 21/1/2026 रोज बुधवारला आमच्या हितकारिणी महाविद्यालयामध्ये सूर्यमाला या विषयावर सायन्स रमण केंद्र नागपूर इथून काही सर लोक आले होते. त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून आम्हाला खूप चांगली माहिती दिली व फिरते तिरंगा व वेधशाळा अशा प्रकारे इथं आम्हाला कार्य दाखवून आमच्याकडून सूर्यमालेचे अभ्यास करून घेतले आहेत. तरी मी त्यांचे आभार मानते.
ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्यात ही मागणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवस्मारकांचे अभ्यासक बाळराजे आवरे पाटील गेल्या 7 दिवसापासून उपोषणाला बसलेत। धाराशिव जिल्ह्यातील तडनुलवाडी गावात हे उपोषण सुरू असून लोकशाही वाचवण्यासाठी ईव्हीएम पद्धतीला विरोध करत असल्याचं आंदोलनकर्त्याचं म्हणणं आहे। निवडणुका पारदर्शक व्हाव्यात यासाठी बॅलेट पेपरचा पर्याय स्वीकारावा अशी त्यांची ठाम भूमिका आहे। दरम्यान उपोषणाच्या 7व्या दिवशीही सत्ताधारी पक्ष कोणत्याही मोठ्या नेत्याने भेट दिलेली नसल्याचे आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। या बातमीचा आढावा घेतलाय छत्रपती संभाजीनगर येथून प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। जय शिवराय जय शंभूराजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे दादा आवरे पाटील हे तांदळवाडी गाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी आमरण उपोषण करीत आहे। तरी ईव्हीएम हटाव लोकतंत्र बचाव या विषयावरती इथं आमरण उपोषण करीत। आज आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे, तरी अद्याप कुठल्याही समजा शासन प्रशासन असून ह्यानं लक्ष इकडे दिलेलं नाही किंवा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही। तरी निवडणूक आयोगाला काल आम्ही थोडंसं जाऊन आलोय त्यांना दक्षिणा देऊन, तर त्यानं जर आज उद्या जर स्पष्ट भूमिका नाही केली तर ह्याचे परिणाम इतके बेकार होतील की सरकारला ते समजा झेपणार नाहीत। इतकी धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने इतकी ह्यांना किंमत मोजावं लागणार आहे आंदोलनाची। तर आज मी इतक्यातून सांगायलो किंवा समजा समजण्यावारे को इशारा कापी मी जी काय बोलायलो हे यांना बरोबर समजणार आहे, कारण का त्यांना आम्ही काल दक्षिणा देऊन आलेलो आहे। तरी निवडणूक आयोगानं लवकरात लवकर या 2 दिवसामध्ये त्यांची भूमिका स्पष्ट करावी ही माझी त्यांना विनंती आहे। आणि दुसरं म्हणजे कर्नाटकमध्ये ईव्हीएमवर मतदान न घेता बॅलेट पेपरवर मतदान घ्या असं कर्नाटकच्या सरकारनं घोषित केलं आहे। तरी आज इथं दिल्ली ते दिल्ली भाजप सरकार आहे, तरी भाजप सरकारला त्यांचं समजा सर्व सत्ता आहे, माणूसबळ त्यांचं आहे, मतदार त्यांचा आहे, तर त्यांना का भीती की बॅलेट पेपरवर समजा मतदान घेण्याची। तरी त्याने लवकरात लवकर जर आम्हाला निर्णय जर नाही कळवला, त्यांची भूमिका नाही कळवली या 2 दिवसामध्ये, 3ऱ्या दिवशीपासून फक्त मराठवाड्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये त्यांना फक्त आग्नी पेटलेलं दिसणार आहे ही तितकंच खरं आहे। कारण का तुमचं ग्रह खातं कुठपर्यंत पुरणार आहे आणि आम्ही कुठपर्यंत त्यांच्याशी खेळणार आहे ही त्या आज कालच्या वातावरणावर त्यांना कळून चुकले आहे। मला एवढंच बोलायचे ते शिवराय जय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीला बंडखोरीचा फटका बसल्याचं चित्र दिसून येते। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी समोर आली आहे। खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केल्यानंतर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेत। त्यानंतर बंडखोरीची शक्यता वर्तवली जात होती। आज कुडाळ, कणकवली, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यांमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेत। कुडाळ तालुक्यातील नेरूर, पावशी आणि माणगाव, वेंगुर्ला तालुक्यातील अडेली, कणकवलीतील हरकुळ तसेच सावंतवाडी, तळवडे येथील अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली। दरम्यान कुडाळमधील पिंगुळी मतदारसंघात शिवसेनेच्या 3घांनी बंडखोरी केल्याची समोर आली आहे। त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीसमोर आव्हान उभे राहिल्याचे पाहायला मिळतंय। स्थानिकांना डावलून कुठेतरी आयात उमेदवार केला गेलाय, तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला, काय सांगता? आज मी इथे तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केलेली आहे। सर्व जिल्हा स्तरातून तालुका स्तरातून मला या बाबतीत फोन आले। म्हणजे एक मतदारसंघ असा आहे जिथे 14 लोक इच्छुक होते, त्या 14 उमेदवारापैकी एक तरी स्थानिक उमेदवार त्याला जर तिकीट दिलं असतं तर मी नक्की माघार घेतली असती, परंतु 14तल्या एकालाही न देता बाहेरचा उमेदवार लादून सर्व तळवडा जिल्हा परिषद मतदारसंघावर अन्याय केलेला आहे। त्या अन्यायाचं प्रतीक म्हणून आम्ही इथे अपक्ष फॉर्म भरलेले आहेत। माझ्याबरोबर आणखी सुद्धा लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, परंतु सर्वांनी निषेध म्हणून हा फॉर्म भरलेला आहे आणि त्याचा निषेध मतदारसंघात नक्की लोक आपल्या मतदानाच्या रूपात दाखवून देतील याची मला खात्री आहे। तुमच्याकडे राणे समर्थक म्हणून पाहिलं जातं, तुमची तशी ओळख आहे,
आज तुमचं तिकीट डावलल्यानंतर अशा पद्धतीच्याही चर्चा होत्या, त्याबद्दल काय सांगाल? 29 वर्ष राणेसाहेबांबरोबर मी काम करतोय. मी त्यांच्याही कानावर घालून आलेलो होतो मला उमेदवारी द्या म्हणून, मी तळवडे मतदारसंघात इच्छुक आहे म्हणून. परंतु पक्षाने विचार केला नाही. त्यांच्या काही अडचणी असतील, पक्षाच्या काही अडचणी असतील, ह्या त्यांनी त्याचा विचार केला. मी माझा विचार करतो. आता वय वर्ष 52 आहे माझं, आणि ह्याच्या पलीकडे मी पुढे जाऊन राजकारण किती दिवस करणार. त्यामुळे लढून मरावं या उद्देशाने ही निवडणूक मी लढवतोय. वरिष्ठांकडून समजूत काढली किंवा काही दबाव तंत्र वापरलं गेलं तर माघार घेणार नाही, आता माघार नाही. आता कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. एकदा ठरलंय ते ठरलंय. भले यातून पराभवाला सामोरं जावं लागलं तरी त्याची चिंता नाही. आता निश्चित ही उमेदवारी कायम राहील. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभळी फॉरेस्ट परिसरात आढळलेल्या खुनाच्या घटनेची पोलिसांनी उलगडा केलाय. 13 जानेवारी रोजी वनक्षेत्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय. तपासात मृताची ओळख राजू रामचंद्र पवार अशी पटली. या प्रकरणी गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखा कन्नड ग्रामीण पोलिसांनी संयुक्त तपास केलाय. सलग 8 दिवसाच्या तपासानंतर मृतांची पत्नी वंदना पवार आणि त्यांचा मुलगा यांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी दोघांना अटक केली असून चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी आढळलेल्या वस्तू आणि तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. याबाबत माहिती देताना विनय कुमार राठोड यांनी सांगितलंय की पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे. कन्नड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 13 तारखेला आम्हाला अशी माहिती मिळाली की जांभळी फॉरेस्ट एरिया जो आहे त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळलेले आहे पाण्याच्या ओढ्याकाठी. जेव्हा तिथं माहिती घेतली असता त्याची ओळख पटली आणि त्याचं नाव त्याच गावातील राजू रामचंद्र पवार वय वर्ष 45 ह्याची आहे ती बॉडी अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने जे पोलीस स्टेशनचा स्टाफ तिथे तात्काळ पोहोचला. LCB PI त्याचबरोबर ॲडिशनल SP SDPO हे सर्व त्या ठिकाणी पोहोचले. BDDS डॉग स्क्वॉड त्याचबरोबर FSLची जी टीम आहे त्यांना तिथे पाचारण करण्यात आले आणि जवळपास एक 3 टीम वेगवेगळ्या तयार करण्यात आल्या होत्या. जवळपास 8 दिवस नॉनस्टॉप तपास कंटिन्यूस चालू होता. या गुन्ह्यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज हा होता की ती जी घटनास्थळ होते ते फॉरेस्ट एरिया होता, जंगल एरिया होता. त्यामुळे तिथे कुठलाही साक्षीदार किंवा कसलेही CCTV कॅमेराज किंवा इतर डिजिटल एव्हिडन्सेसचा कसलाही तिथं आम्हाला मदत होत नव्हती. परंतु मला अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की आमची टीम तिथे खचली नाही आणि LCBची टीम असो ज्यामध्ये PI LCB त्याचबरोबर दोन्ही ऑफिसर्स आहेत, त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आणि त्यांची टीम SDPO कन्नड ग्रामीण हे नॉनस्टॉप 8 दिवस जवळपास 70 ते 80 वेगवेगळ्या साक्षीदारांना त्यांनी तपासले. जे संशयित होते त्यांना वेगवेगळं घेऊन तपासलं आणि काल 20 तारखेला आम्ही सकाळी डिजिटल एव्हिडन्सेस व इतर गुप्त माहितगार यांच्या सहाय्याने जे आरोपी आहेत काय नाव राजू जोधा पवार यांची पत्नी आहे तिला व त्याच्या मुलाला धीरज यांना आम्ही ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन जेव्हा विचारपूस केली असता त्यांनी हा खून केल्याचं त्यांनी मान्य केलं. यामध्ये खुनाचा कारण बेसिकली जो मयत व्यक्ती आहे हा जी पवारची पत्नी आहे वंदना तिला तो सारखा अनैतिक संबंधासाठी तिला जोर जबरदस्ती करायचा आणि जे तिला नको होते म्हणून तिने तिच्या मुलाची संगनमत करून 13 तारखेला ह्या मयत व्यक्तीला घटनास्थळाच्या ठिकाणी जांभळी फॉरेस्ट एरियामध्ये बोलवलं आणि तिथं ते दुष्कृत्य करत असतानाचा प्रयत्न करत असताना तिचा मुलगा तिथे आला आणि त्यांनी दोघांनी मिळून त्याचं खून.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे एसटी चालक वाहनांनी आज अनोखे आंदोलन केले. 55 प्रवाशांची क्षमता असलेली एसटी बसमध्ये 90 ते 100 प्रवाशांची वाहतूक करूनही नागरिकांकडून खोट्या तक्रारी केल्या जात असल्याचा चालक वाहकांकडून केला आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्व काही नियमानुसारच होणार अशी भूमिका घेत आजपासून बसमध्ये 55 प्रवाशांपेक्षा एकही अतिरिक्त प्रवासी न नेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यामुळे शेगाव बस स्थानकात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शेगाव आगारात आधीच बसेसची कमतरता असून ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि प्रवाशांना याचा फटका बसत असल्याने चालक वाहकांचे म्हणणं आहे, तक्रारीच्या आधारे कोणतीही चौकशी न करता जाब विचारला जात असल्याने आपण त्रस्त असल्याचंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याकडून जिल्ह्यात नवीन बसेस देताना शेगाव आगारावर अन्याय झाल्याचा आरोपही चालक वाहकांनी केला आहे. नमस्कार, मी चालक शेगाव आगार चालक जमीर देशमुख. शेगाव आगार हे देवस्थान असल्यामुळे शाळे विद्यार्थी असल्यामुळे गाड्यावर भरपूर प्रमाणात गर्दी असते. वास्तविक पाहता पहिले आम्ही 2010मध्ये ज्यावेळी एस टीत लागलो होतो, गजानन महाराजच्या कृपेनं आमच्या इथं पहिले नवीन गाडी बुलढाणा डिव्हिजनमध्ये आम्हाला भेटे. आता असं झालं, पहिले सगळ्या डेपोला गाड्या भेटल्या. 10 परिवहन मंत्री साहेबांनी 10 गाड्या सगळ्या डेपोला दिल्या, आम्हाला 8च दिल्या. हे एक कारण. दुसरं कारण असं आहे की आमच्याजवळच्या नवीन शिवशाही मलकापूर डेपोला पाठवल्या आणि आम्हाला दुसऱ्या डेपोच्या जुन्या गाड्या शिवशाही आम्हाला पाठवल्या, जे आमच्या इथं आल्यावर इथं उभ्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जर साध्या गाड्या पाठवल्या तर आम्ही अधिक चांगली सेवा देऊ एस टीला. इतकी गर्दी राहते, इतके प्रवासी राहते. जळगाव जामोद डेपोच्या मानव विकास गाडी असतात, त्या मानव विकास गाडीत ते विद्यार्थी प्रवास करत नाहीत आणि ते लाल गाडीत गर्दी करतात. मग एका गाडीची 55ची क्षमता असल्यावर आम्ही 91, 95 पर्यंत प्रवासी घेतो. मग आम्ही माणसाचा ना जनावर थोडी आहो, आम्ही किती घ्या. आणि मग नाही घेतलं तर आमच्या खोट्या तक्रारी होतात. काय मागणी आहे तुमची? मागणी आहे की गाडीची वाढ व्हायला पाहिजे. दुसऱ्या डेपोला बी त्याने तक्रार द्यायला पाहिजे, त्याने बी गाड्या वळायला पाहिजे जळगाव जामोद डेपोवाल्यानं. हां, आणि नाही तर मग आम्हाला 55 बोलत द्या आणि द्या ते सतत चालू द्या बा. खोट्या प्रवासी आम्ही सेवा द्यायला तयार आहोत. आज शेगाव आगारामध्ये आम्ही सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी एकत्र आलेलो आहे. आजची परिस्थिती पाहिली तर गर्दीचं प्रमाण खूप झालेलं आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय विद्यार्थी आज शेगाव आगारामध्ये गचागच प्रवासी आपल्या गाडीमध्ये भरल्या जातात, परंतु काही शालेय विद्यार्थी हे खाली राहिल्या जातात. मग ते आपल्या पालकांना सांगतात की बा आम्हाला चालक वाहकांनी घेतलं नाही किंवा बसच्या खाली उतरून दिलं. ह्या खोट्या तक्रारी घेऊन ते प्रशासनाकडे येतात आणि प्रशासन यावर चालक वाहकांना विचारणा करतात की बा तुम्ही विद्यार्थ्यांना का नेलं नाही. तर मग खचाखच भरलेल्या बसेस असताना चालक वाहकांना एक नियम लावून द्यावा प्रशासनानं की बा 55+1 किंवा मग हे विद्यार्थी घ्या, एक तर विद्यार्थी न्या, एक तर प्रवासी वाहतूक करा, असा आम्हाला प्रशासनानं एक आदेश काढावा किंवा आम्हाला सहकार्य करावं. दुसरी गोष्ट अशी की प्रवासी हे आमचे दैवत आहे, हे बरोबर आहे, परंतु एकीकडे चालक वाहक यांची बी तुम्ही काही व्यथा आहे त्या ऐकल्या पाहिजे. जसं की आम्ही प्रवाशांना दर्जेदार सेवा देतो आणि वाहतूक करतो, तर प्रशासनाला आमची एक विनंती आहे, 55+1 प्रवासी आम्हाला भारमान म्हणून आम्हाला वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, अन्यथा आम्ही 55+च्या वर एकही प्रवासी घेणार नाही हे प्रशासनाने नोंद घ्यावी. मग गाड्या वाढवून. सांगली जिल्ह्यातील बागणी जिल्हा परिषद गटातून आमदार सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी सागर खोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुती आणि रयत क्रांती संघटना यांच्या युतीतून मोहिनी सागर खोत यांनी आज अधिकृत अर्ज सादर केला आहे. मागील जिल्हा परिषद निवडणुकीत सागर खोत यांचा अत्यल्प मतांनी पराभव झाला होता, मात्र यावेळी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून विजय मिळवण्याचा विश्वास युतीकडून व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना आमदार सदाभाऊ खोत यांनी या टीकेचं जाहीर सभेत प्रत्युत्तर दिलं जाईल असं सांगितलंय. बागणी गटातील निवडणूक लढत आता अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. बागणी मतदारसंघामध्ये महायुतीकडून या ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी मोहिनी ताई सागर खोत, त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये बागणी गणातून आमचे सहकारी निवास पाटील, कारणवाडी पंचायत समितीमधून अनिल
अनिल सर देशमुख यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. निश्चितपणानं ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती लढवणार आहोत. बागणी मतदारसंघ हा एक मॉडेल मतदारसंघ म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नावारूपाला येईल. या मतदारसंघामध्ये आमचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम वीज बिल मुक्त गाव आणि सोलर युक्त गाव. बागणी मतदारसंघातील जनतेनं मतदान रूपी जर महायुतीला आशीर्वाद दिला तर निश्चितपणानं सर्वसामान्य माणसाला घरातलं विजेचं बिल 1 रुपया सुद्धा येणार नाही अशा पद्धतीची योजना आम्ही राबवणार आहोत. शेतकऱ्यांच्यासाठी पाणंद रस्ते मुक्त अभियान हे आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये राबवणार आहोत. अंतर्गत तर आम्ही काम करत जाऊ. आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही निश्चितपणानं भरीव काम आम्ही करणार आहे. शिगावला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि रोमित चव्हाण हा सीमेवरती लढताना शहीद झालेला माझा सहकारी जवान, त्याचाही आम्ही त्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक शिगावमध्ये आम्ही उभा करणार आहोत. कोची बागणी या कृष्णा नदीवरच्या पुलाची अनेक वर्षाची मागणी खऱ्या अर्थानं बागणीवासियांची, परिसरातील शेतकऱ्यांची, सामान्य जनतेची होती. ती मागणी आम्ही पूर्ण करत आहोत. त्याच्यासाठी 35 कोटी रुपयाचा निधीचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश राज्याचे बांधकाम मंत्री यांनी दिलेले आहेत. म्हणजे निश्चितपणानं सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा मतदारसंघ या महाराष्ट्रामध्ये एक मॉडेल मतदारसंघ म्हणून आम्ही नावारूपाला आणत आहोत. या मतदारसंघाची जबाबदारी जसं एका बाजूला निशिकांतदादा पाटील आहेत, मी स्वतः आहे आणि सागर खोत यांच्या खांद्यावरती आम्ही प्रचाराची धुरा या मतदारसंघामध्ये दिलेली आहे. आणि या मतदारसंघातला तरुण, युवक, महिला वर्ग हा मोठ्या संख्येनं खऱ्या अर्थानं आमच्या पाठीशी आशीर्वाद रूपी या ठिकाणी या मतदारसंघामध्ये उभा राहिलेला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की ही लढाई वाडा विरुद्ध गावगाडा आणि प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, कारण आमची लढाई ही एका मोठ्या सत्ताधीशाच्या विरोधामध्ये आहे. आणि निश्चितपणानं बागणी मतदारसंघातील जनता ही विकासाच्या बाजूने उभा राहील. कालच परवा त्यांनी सभा घेतली, त्या सभेमध्ये सांगितले की इथल्या लोकांना बाहेरचा उमेदवार नको असा आरोप तुमच्यावरती झाला. त्याबद्दल तुमचं मला वाटतं की जयंत पाटील यांनी जी काही वक्तव्य केलेली आहेत, त्यांनी ज्या ठिकाणावरून ती वक्तव्य केली त्या ठिकाणावरूनच त्याचं उत्तर निश्चितपणाने दिलं जाईल. आणि येत्या शुक्रवारी मी त्याचं उत्तर सविस्तरपणाने देणार आहोत. आणि त्यावेळी मला वाटतं की त्यांच्या प्रश्नाची उत्तर त्यांना मिळालेली असतील, लक्षात आलं. आणि म्हणून निश्चितपणानं आम्ही नम्रपणाने ही निवडणुकीला सामोरं जात आहोत, जनतेचं सेवक म्हणून सामोरं जात आहोत. ही निवडणूक विकासाकडून दुसरीला डायव्हर्ट व्हावी अशा पद्धतीची भूमिका ही खऱ्या अर्थानं मी त्यांचं नावही घेऊ इच्छित नाही, त्यांची ती भूमिका आहे की दुसरीला डायव्हर्ट झाली पाहिजे. नाचता येणार तर अंगण वाकडं, ज्यानं विकास तिथं भोपळा सुद्धा केला नाही तो तिथं ढोबळा फोडायला आलेला आहे. निश्चितपणानं त्याची जागा योग्य शुक्रवारी मी माझ्या सभेतनं दाखवून देईन. आज या ठिकाणी बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातून माझी पत्नी सौ मोहिनी सागर खोत हिचा, तसेच आमच्या बागणी पंचायत समिती गणातून आमचे आदरणीय निवास बापू पाटील आणि आमच्या कारंजवाडी पंचायत समिती गणातून त्या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय अनिल सर देशमुख यांचा आम्ही महायुतीकडून त्या ठिकाणी आज अर्ज दाखल केलेला आहे. एकूणच तुम्ही त्या मतदारसंघामध्ये गेली बरेच वर्ष झालं काम करत असताना लोकांचं काय मत आहे, लोकांची काय भूमिका आहे तुमच्या मतदारसंघात? लोकांची भूमिका एकच आहे की लोकांना परिवर्तन पाहिजे. गेली 30-40 वर्ष जे जिल्हा परिषद सदस्य तिथं होऊन गेलेत किंवा ज्या जिल्हा परिषद सदस्यांना किंवा पंचायत समिती सदस्यांना लोकांनी खांद्यावर घेतलं, मतदान केलं, पण मागच्या 5-10 वर्षामध्ये कसलाही कोणताही विकास त्या जिल्हा परिषदेच्या प्रतिनिधीनं त्या मतदारसंघामध्ये केलेला नाही. तर लोकांची एकच मागणी आहे की आमच्या गावातला सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि विकासालाच त्या ठिकाणी आम्ही मनाशी धरून ही निवडणूक त्या ठिकाणी लढवणार आहोत.
निवडणुकीमध्ये तुमचे विकासाचे काय मुद्दे घेऊन तुम्ही निवडणूक लढता? निवडणुकीच्या ह्या पार्श्वभूमीवरती सगळ्यात महत्त्वाचा विकासाचा मुद्दा माझा म्हणण्यापेक्षा आमच्या महायुतीचा हा असणार आहे की तो सगळा उसाचा बेल्ट आहे, त्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांना पानंद रस्त्याची खूप मोठी अडचण होत असते. तरी आदरणीय आमदार सदाभाऊ खोत असतील, आदरणीय आमचे निशिकांत दादा असतील, आदरणीय राहुल दादा महाडिक असतील, आदरणीय आनंदराव बापू पवार असतील, आमचे सर्वच घटक पक्षांचे नेते यांच्या त्या ठिकाणी आशीर्वाद घेऊन आम्ही पहिल्यांदा त्या ठिकाणी त्या मतदारसंघातले सगळे पानंद मुक्त करू, पानंद त्या ठिकाणी पूर्ण करू. दुसरं, आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी आमचं शिगाव असेल, बागणे असेल किंवा इकडं कारंजवाडी आणि त्या गणातली गावं असतील, त्या गावांमध्ये दरवर्षी मला आरोग्याचं एक चांगलं आरोग्याचं शिबिर घेऊन लोकांचं त्या ठिकाणी आरोग्य जपायचं आहे. म्हणजे पानंद रस्ते करायचे आहेत, लोकांचं आरोग्य जपायचं आहे. दुसऱ्या बाजूला आम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक घरावरती सोलर बसून त्या ठिकाणी बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ हा वीजबिल मुक्त मतदारसंघ त्या ठिकाणी करायचा आहे आणि आम्ही त्या कामात सुरुवाती केली आहे. जवळपास आज 300 घरांवरती त्या ठिकाणी आम्ही आज सोलर पॅनेल त्या ठिकाणी बसवलेले आहेत आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की ह्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी काम करू. तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघावरती संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे किंबहुना महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. तर या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख नेते दिसणार का जनतेला? मुळामध्ये असं आहे की मागच्या वर्षी मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, अवघ्या 60 मतांनी माझा त्या ठिकाणी पराभव झाला. त्यामुळं आज मला एवढंच म्हणायचं की आम्हाला घराघरात जाऊन लोकांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. वरचे नेते वगैरे कोण त्या ठिकाणी येतील ही वरची नेते मंडळी त्या ठिकाणी बसून ठरवतील, पण आमचं मेन या ठिकाणी राहिलेले 15 दिवसासाठी ध्येय आणि उद्दिष्ट असणार आहे की प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक उंबऱ्यामध्ये जाऊन लोकांचे त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांचे आशीर्वाद घेणं. मांढा आणि पंढरपूर तालुक्यात घड्याळ आणि तुतारी या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा दावा अभिजित पाटील यांनी केलाय. जिल्हा परिषद निवडणुकीत मांढा आणि पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाची युती करून निवडणूक लढवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या काही जागांवर चिन्हांचं वाटप करण्यात आलं. या निवडणुकीत भाजपला थेट आव्हान दिलं जात असल्याचं अभिजित पाटील यांनी सांगितलंय. आपल्या विरोधातील प्रस्थापित उमेदवाराविरोधात ही लढत असल्याचंही त्यांनी नमूद केले. विधानसभा निवडणुकीत प्रतिकूल परिस्थितीतही आपण मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याचा उल्लेख करत सध्याच्या घडामोडीमुळे निकालावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दरम्यान मांढा आणि पंढरपूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युती आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात थेट लढत होणार असल्याचं चित्र दिसतंय. माझ्या मतदारसंघातील तसेच पंढरपूर तालुक्यातील 8 जागा आणि माढा मतदारसंघातील माझ्या असणाऱ्या 5 आणि कुर्डू 6 अशा सगळ्या ठिकाणी आम्ही अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर आमची शरदचंद्र पवार साहेबांची तुतारी या दोन्ही पक्षाचं एकत्रित आम्ही आघाडी करून निवडणूक लढतो आहे आणि सर्व ठिकाणी त्या ठिकाणी स्वच्छ, चांगले आणि कर्तबगार असणारे त्या ठिकाणी उमेदवार, त्यातल्या त्यात विशेषतः तरुणांना आणि माझ्या मायमाऊलींना त्या ठिकाणी आम्ही संधी देतो आहे. तुतारीवर किती असते सगळेच घड्याळ? नाही, आपण मिक्स मॅचअप केलं आहे. काही ठिकाणी वर घड्याळ असेल तर खाली तुतारी वर असेल घड्याळ, त्या ॲडजस्टमेंटनुसार आम्ही त्या ठिकाणी एक संघ दोन राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर काही राष्ट्रवादीतले नेते ते आता राष्ट्रवादीची साथ सोडत आहे, कमळ हाती घेत आहे, काय त्यांना भीती वगैरे जाणवली काय? भीतीपेक्षा त्यांना आता डबल बारी आली, कारण सगळे पक्ष फिरून आता डबल एक रिपीट राऊंड चालू आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं काय ही वाटत नाही. काही प्रदेशाध्यक्षाकडे तक्रारी केल्यात, आम्हाला बी फॉर्म मिळाली नाही म्हणून. त्यांनी माझ्याकडे मागायला आले असते तर ठरवलं असतं, पण आलेच नाहीत मागायला. नाही, आमची बोलणी सुरू आहेत. आता जागा अर्ज भरल्यानंतर त्याच्यावर आम्ही काही जागेवर मागं पुढं सरकारचं ठरलं तर आम्ही करू. या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे पंचायत समिती गणातून शेतकरी नेते हनुमंत पाटील उर्फ दादा यांनी आज आपली उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यशवंत ॲग्रो प्रोड्युसर कंपनी उद्योगाचे समूह संस्थापक अध्यक्ष आणि रयत क्रांती संघटनेचे सरचिटणीस असलेले हनुमंत पाटील यांनी जनतेच्या आग्रहास्तव ईश्वरपूर तहसीलदार कार्यालयात अर्ज सादर केलाय.
यावेळी विविध सामाजिक आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रयत क्रांती संघटनेतर्फे उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र महायुतीतील जागा वाटपामुळे संघटनेला AB फॉर्म न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं हनुमंत पाटील यांनी स्पष्ट केले. गेल्या 22 वर्षापासून शेतकरी चळवळीत सक्रिय असल्याचा उल्लेख करत शेतकरी आणि कष्टकरी वर्गांचा पाठिंबा आपल्याला मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. चिकुर्डे पंचायत समिती संगणातील निवडणूक लढत आता अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पवना शिवारात प्रस्तावित ऊस कारखान्यासाठी जागा निश्चित करण्यात आली. बुधवारी VPK उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पाटील कवळे यांनी संबंधित जागेची पाहणी केली. यावेळी त्यांना पवन परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून कारखाना उभारणीबाबत माहिती दिली. कारखान्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जाते. त्यानंतर हिमायतनगर शहरात नगराध्यक्ष शेख रफिक भाई यांच्या निवासस्थानी संदीप पाटील कवळे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपनगर अध्यक्ष, नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय हिमायतनगर येथून नांदेड प्रतिनिधी सोपान बोंपिलवार यांनी. सोलापूर जिल्ह्यातील मोहाळ तालुक्यातील पेनूर जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना शिंदे गटचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे आणि भाजपचे उमेदवार रामदास चौरे यांच्यात निवडणूक रंगणार आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करताना दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. पेनूर गटासह मोहाळ तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गट आणि 12 पंचायत समिती गणामध्ये आपलाच उमेदवारांचा विजय होईल असा दावा दोन्ही पक्षांकडून करण्यात येतोय. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे पेनूर गटातून जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आहे. एकूणच मोहाळ तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक आता अधिक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत. शंभर टक्के या मोहोळ तालुक्याचं राजकारण पाहत असताना खरं तर भाजप विरुद्ध म्हणता येणार नाही. मनापर ही अनगरकर राजन पाटील विरुद्ध ही लढाई आहे. या राजन पाटील विरुद्ध अनगरकरांविरुद्ध ही मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता या ठिकाणी पेटून उठलेली आहे. गेल्या आमदारकीला या ठिकाणी त्याचा सुपडा साफ झाला. नगरपालिकेला शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादातून सुपडा साफ झाला. तसंच या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण मोहोळ तालुक्यामध्ये धनुष्यबाणावर लढत असताना या ठिकाणी आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढतोय. परंतु येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मोहोळ तालुक्यातून या राजन पाटलाचा आणि अनगरकरांचा सुपडा साफ केल्याशिवाय माझी मायबाप जनता सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी स्वस्त बसणार नाही. शिवसेना राष्ट्रवादी दोन्ही या ठिकाणी काही ठिकाणी राष्ट्रवादी आहे, काही ठिकाणी तुतारी आहे, काही ठिकाणी धनुष्यबाण आहे. या ठिकाणी ज्या पद्धतीने आमच्या त्या ठिकाणी राजाभाऊ खरे यांच्या आमदार राजाभाऊ खरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढतोय. ज्या ठिकाणी शिवसेना जागा सुटले त्या ठिकाणी शिवसेनेचे फॉर्म भरले, ज्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या जागा सुटले त्यांनी राष्ट्रवादी भरले. त्यामुळे त्या ठिकाणी कुठेही दुमत नाही. आम्ही सर्वजण एकत्र असणार आहोत. तुतारी, घड्याळ आणि धनुष्यबाण असे आम्ही या ठिकाणी एकत्र असू. परंतु ही एकत्र होत असताना या ठिकाणी भाजप म्हणून नाही तर अनगरकर म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र आहे. आणि अनगरकरांनी जेव्हा या ठिकाणी सर्वसामान्य जनतेवर अन्याय केलेला आतापर्यंत तो कुठेतरी थांबला पाहिजे, तो कुठेतरी रोखला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र येऊन या ठिकाणी सर्वसामान्य जनता घेऊन या ठिकाणी अनगरकरांना राजन पाटलाचा सुपडा साफ केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार. विरोधकांकडे उमेदवार नाही त्यामुळे सगळे लढतात अशी टीका राजन पाटील आणि घरातच तिकीट दिली. उमेदवाराला सांगायचं गेलं तर प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही पाहत असाल तर धनुष्यबाणाकर जवळजवळ झडपी गटासाठी 13 ते 14 उमेदवार इच्छुक आहेत. या ठिकाणी घड्याळाकडून तिथे 13 ते 14 झडपी गटासाठी प्रत्येक ठिकाणी तुतारी देखील इच्छुक आहेत. परंतु त्या ठिकाणी आम्ही राजाभाऊ खरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संगणमतानं त्या ठिकाणी आम्ही ज्या गटामध्ये कोणाला कुठे लढायचं त्याची आमची मिटिंग झालेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही AB फॉर्म या ठिकाणी सबमिट केलेले आहेत. आणि येणारी निवडणुकी आम्ही 100% त्या ठिकाणी या मोहोळ तालुक्यामध्ये 6-0 झडपी आणि 12-0 पंचायत समिती सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी राजाभाऊ खरे आमदार यांच्या नेतृत्वाखाली लढतोय. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने लढतोय. या ठिकाणी मोहोळ तालुक्यामध्ये एक शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आमचे शिवसेने मावळे शिवसेनेचे सज्ज आहेत आणि आम्ही लढतोय. ओके.
मोहोळ विधानसभा आणि नगरपालिकेचे निकाल हाती आलेले आहेत. त्यामध्ये आपण बघितलं की मोहोळ विधानसभेला या ठिकाणी तुतारी वाजली. मोहोळ नगर परिषदेमध्ये सुद्धा शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला आणि आता तुमच्या समोर धनुष्यबाण घेऊन शिवसेनेचाच उमेदवार उभा टाकलाय. कशा पद्धतीचं आव्हान वाटतं? आव्हान वगैरे बिलकुल नाही. मागच्या निवडणुकीमध्ये विधानसभेला काय झाले, त्या लोक ज्यांना मतदान ज्या लोकांनी दिलेलं आहे ती लोक त्रस्त झालेली आहेत. आणि आपण म्हणता नगरपालिकेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो की या ठिकाणी बहुमत ही भारतीय जनता पार्टीचं आहे. 11 नगरसेवक या ठिकाणी बहुमतानं भारतीय जनता पार्टीचे आलेले आहेत. आणि सध्या या ठिकाणी देवाभाऊचं सरकार आहे. या सरकारमध्ये या ठिकाणी लाडकी बहीण असेल, विविध रस्त्याचे विषय असतील, विजेचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, तुमच्या आरोग्याचा प्रश्न असेल, प्रत्येक व्यक्तीपर्यंत या ठिकाणी आपलं हे जाण्याचा प्रयत्न करतायत. आणि भाजपमध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते तळागाळापर्यंत काम करतायत. त्यामुळे मला कुठल्याही प्रकारचं शिवसेनेचं वगैरे कुठलंही आव्हान नाही. मी ह्या पेनूर जिल्हा परिषद गटामधल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादानं या ठिकाणी 5,000च्या पुढनं या ठिकाणी मला ही मायबाप जनता निवडून देईल असं अपेक्षा. आज आपण पारंपरिक बैलगाडीमध्ये जे आहे तो फॉर्म भरलेला आहे, काय प्रतिसाद? आज आपण बघितलं असेल इतका प्रचंड प्रतिसाद सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी एवढे भव्य आणि दिव्य अर्ज भरायला रॅली या ठिकाणी आमची निघली असेल. त्यामध्ये सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते असतील, शेतकरी असतील, गोरगरीब असतील, माझे सर्व सहकारी असतील, या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. या आपल्या भारताची हे आहे की हा कृषीप्रधान देश आहे. त्या कृषीप्रधान देशामध्ये बैलाला किती महत्व आहे आणि तेच आपण दाखवण्याकरता आणि एक साध्या वेशामध्ये, शेतकरी वेशामध्ये या ठिकाणी मी अर्ज भरण्याचं ठरवलं. कारण जिल्हा परिषद ही या शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्याला विविध योजना या ठिकाणी जावाव्या हे हेतू ठेवून या ठिकाणी मी बैलगाडीतून अर्ज भरले. आपले जे प्रतिस्पर्धी आहेत ते असं म्हणतायत की ज्या पद्धतीनं विधानसभा आणि मोहोळची नगर परिषद झाली तो त्याच मुद्द्यावर ही निवडणूक असणार आहे. अनगरकर विरुद्ध मोहोळ तालुका अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. हे लोक व्यक्ती दोषानं पछाडलेले आहेत. लोकांना माहिती झालेलं आहे. त्यांनी 1-2 वेळा फसवून लोकांनी मतं घेतलेली आहेत. खोटं बोलायचं, हे करतो ते करतो, बड्या बाता मारायच्या, परंतु कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही. राजू खरे साहेबांना या ठिकाणी किती विकासाची कामं या तालुक्यामध्ये केले दाखवावी. जे माझे समोरचे विरोधक म्हणतात की 2 गावामध्ये काम करून अख्या तालुक्यात काम केलं असं भासवण्याचा प्रयत्न करतायत. मला त्यांना एवढंच सांगणं, आम्ही गेले 20 वर्ष झालं काम करतोय आणि काम करत राहतोय. आणि विश्वासानं तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की मायबाप जनता समोरचे कोण आहेत आणि मी कोण आहे आणि मला ओळखतात आणि त्यांनाही ओळखतात. त्यामुळे मी आज सांगतो आपल्या माध्यमातून या ठिकाणी ही निवडणूक खऱ्या विरुद्ध खोट्याची आहे आणि आम्ही खरं वागणारी माणसं आहे आणि त्या लोकांना सगळ्या माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या मायबाप जनतेला माहिती आहे. त्यामुळे माझा विजय ह्या गोरगरीब जनतेने, कष्टकरी दीनदलित लोकांनी, सगळ्या लोकांनी या ठिकाणी हातात घेतलेला. त्यामुळे मी निश्चिंत आहे, माझा विजय निश्चित आहे. खरा कोण खोटा कोण, खरा कोण आणि खोटा कोण तुम्हाला जर त्या मतदारसंघामध्ये आपण जर त्या ठिकाणी सर्वे केला तर ज्या भागातील जनता सांगेल खरं आणि खोटं कोण आहे आणि कोण वाचलेले कोण नाही. बातमी गावाकडची मध्ये आपण आता इथेच थांबतोय. नवीन अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.